मराठवाड्यासह सर्वदूर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पाणी वाहू लागले आहे। त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील गिरजा काठच्या अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न सुटलाय। गिरजा नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। फुलंब्री तालुक्यातील अनेक गावाला लागून असलेल्या गिरजा नदीला पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे। या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत, तर साचलेल्या पाण्यामुळे पिके पिवळी पडून नुकसान होत आहे। खुलताबाद, फुलंब्री, भोकरदन आदी तालुक्यांतून देखील ही नदी वाहते। त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील गिरजा काठच्या अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न सुटलाय, तर गिरजा नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। मी अनिल रंगनाथ वाघ, मालकेलोळा। गिरजा नदीला जो दोन्ही तड्या भरून गिरजा नदी जी वाहती आहे, त्यामुळे फुलंब्री तालुक्याला खूप फायदा होणार आणि जास्त फायदा याचा गिरजा नदीच्या थडीला जे लोक आहेत त्यांना होणार। यामुळे तालुका सुजलम सुफलम होणार आणि शेतकऱ्यांच्या याच्यात चांगले भवितव्य दिसते। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।